हाय, नमस्कार. दुबईमध्ये अबुधाबीजवळ एक रिसॉर्ट आहे मर्क्युरी. तिथे मी आज आलेली आहे. फार सुंदर आमची ट्रिप चाललेली आहे. मोस्टली माझा फोकस जो आहे तो फूडवर आहे. कशा प्रकारचं फूड आहे, जेवणामध्ये काय काय ठेवतायत, मुळात म्हणजे खाद्यसंस्कृती काय आहे इथली. जेवण हा माझा खूप जवळचा विषय आहे. म्हणजे अगदी मी घराच्या बाहेर जरी गेले तरी माझं खूप लक्ष असतं सगळ्या गोष्टींकडे की इथे काय दिलं जात आहे, कशा प्रकारे समोसे बनवले जात आहेत, किंवा हे जे नवीन हॉटेल रेस्टॉरंट ओपन केलं आहे ते स्पेशलिटी काय आहे त्याची. तर ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या सगळ्या गोष्टींवर माझा फोकस खूप असतो. तर आज आम्ही दुबईमध्ये आहोत आत्ता. पुढचे अजून 5-6 दिवस आणि आधीचे 4-5 दिवस आम्ही आधी सगळ्या शारजाला गेलो. शारजाहून साधारण आम्ही 3 ते 4 दिवस तिथे होतो. शारजाहून आम्ही अबुधाबीला आलो. अबुधाबी फार सुंदर आहे. आणि आता दुबईमधले 5 दिवस आमचे पुढचे आहेत टूरचे. तर यामध्ये माझा मोस्टली फोकस जो आहे तो आहे खाण्यावर. म्हणजे काय खाद्यसंस्कृती आहे, क्युरियोसिटी आहे, इथले लोक काय खातात मोस्टली. तर माझ्या माहितीप्रमाणे की नाही इथे जे काही अरेबियन फूड आहे ते आपण म्हणतो की खूप सारं नॉनव्हेज इथे लोक भरपूर खातात. इथलं जे लोकल व्यक्ती आहेत ते आणि बाहेरचे येणारे पण जसे माझ्यासारखे फिरायला येणारे. तुम्हाला एक सांगू का, दुबईमध्ये प्रत्येक वर्षी 55 मिलियन लोक टुरिझम म्हणजे ॲज अ टुरिस्ट म्हणून येत असतात. 55 मिलियन. आणि एवढ्या लोकांना दुबई पुरवतीये वेगवेगळ्या प्रकारचं फूड, त्यांना हवं तसं. कमाल आहे ना, किती छान गोष्ट आहे. आणि यावर त्यांचं टुरिझम फार मोठं होतं आहे. इथे काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा ज्यांना रोजगार मिळाले आहेत ते आपले भारतीय भरपूर आहेत, युगांडाची लोकं खूप आहेत, त्यानंतर अफगाणिस्तानमधून खूप सारी लोकं आलेली आहेत, पाकिस्तानी आहेत. आणि हे सगळी लोकं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मोस्टली मला दिसली. ट्रॅव्हलिंगमध्ये पण आहे, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण आहे, हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि अतिशय सुरळीतपणे हे सगळं काम चालू आहे. तर फूडमध्ये थोडा वेळ आपण आता बोलूया फूडबद्दल. अरेबियन फूड काय असतं, तर इथे मी बघितलं की ड्राय फूड जास्त खातात. जसं आता चिकन ग्रिल्ड आहे किंवा मटन ड्राय आहे, रोस्टेड म्हणजे आपण म्हणू ग्रिल्ड रोस्टेड, तसं फूड इथे जास्त खाल्लं जातं आहे. टोमॅटोसुद्धा रोस्टेड खाल्ला जातो, सिमला मिरची तशीच खाल्ली जाते, कांदा तसाच खाल्ला जातो. म्हणजे जेव्हा ती डिश येते तेव्हा ती पूर्णपणे अशा प्रकारचीच असते. कालचंच उदाहरण घ्या, काल आम्ही चिकन रोस्ट खाल्लं, वेगळ्या प्रकारच्या मसाल्यात होतं, अतिशय माइल्ड मसाला होता. त्यानंतर खिमा रोस्ट होता, मग हे होतं मटण होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना याच्याबरोबर कुठेही रस्सा हा प्रकार नाही आहे किंवा ग्रेव्ही कुठचीच तुम्हाला इथे दिसणार नाही. सगळं ड्राय फॉर्ममध्ये आहे. आणि त्याबरोबर बनवली जाते ती खुपूस म्हणून एक त्यांची लोकल रोटी आहे ती देतात, और अदरवाईज आपल्यासाठी मैद्याची रोटी देतात. म्हणजे तुम्हाला एक सांगू का गंमत काय इथली, जेव्हा मैद्याची पोळी दिली जाते ना, मैद्याची पोळी हा मी शब्द वापरते, ती अतिशय टेबलटॉपला, खूप मोठ्या टेबलटॉपला ती लाटली जाते आहे. त्याला काही गोलाकार आकार नाही, काही नाही आहे. त्यानंतर ती शेकवली जाते मोठ्या याच्यावर, मोठ्या तव्यावर अतिशय. आणि तिचे कात्रीने चक्क तुकडे केले जात आहेत, छोटे मोठे त्रिकोणी. आणि जेव्हा आपण जेवायला बसतो त्यावेळेला ते पॉटमध्ये सर्व केले जातात आपल्याला एका कापडमध्ये टाकून. तर अशा प्रकारे इथली चपाती असते. ती एक मला आयडिया आवडली की छोट्या छोट्या गोलपोळ्या न लाटता डायरेक्टली हे मोठं काम होतं आहे. त्यानंतर लाच्छा पराठा दिला जातो आहे. आपण मागितला तर असतो. काही ठिकाणी छान मिळाला, काही ठिकाणी थोडासा चिवट मिळाला, पण छान आहे. त्यानंतर त्या मटनबरोबर किंवा त्या चिकनबरोबर आपल्याला ह्या मैद्याच्याच रोट्या खायच्या असतात. मग सॅलड सॅलड खूप विविध प्रकारचे सुंदर सॅलड आहेत इथे मिळतात. आणि मी एक बेसिक गोष्ट इथे बघितली ती म्हणजे गार्लिक चटणी, किंवा चटणी नाही म्हणता येणार त्याला, ते लोक चटणी म्हणतात. म्हणजे इथे आलेली जी लोक आहेत हॉटेलमध्ये काम करणारी, पण ती चटणी नाही आहे ॲक्च्युली. हँकर्ड दही अतिशय घट्ट प्रकारात घेतलं जातं. मग त्याच्यामध्ये थोडासा ब्लॅक पेपर टाकलं जातं आहे.
आणि लसणाची पेस्ट टाकली जाते याच्यामध्ये, थोडी अगदी फाईन लसूण करून ही पेस्ट टाकली जाते आणि ती त्यांच्या जेवणामध्ये कायम दिसतीये. त्यानंतर एक पदार्थ मी जो खातीये रोजचा तो आहे हमूस. हा म्हणजे कसा पदार्थ आहे माहिती का? ट्रेडिशनल पद्धतीने केलेला. आपले चणे असतात, छोले, ते उकडून त्याला अगदी फाईन पेस्ट केलेली असते. मग त्याला असा खोल खड्डा केला जातो देताना आणि त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकलं जातं आणि तो सर्व करतात. आणि तो खाताना मग आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे काही टाकायचं असतं. तर हे हमूस आणि ड्राय चिकन, बकऱ्याचं ड्राय मटण मसाला लावलेला, अतिशय माइल्ड मसाला आहेत आणि भरपूर सारे सॅलड्स आणि रोटी. हा बेसिक आहार आहे आणि गेले 5-6 दिवस मी तेच खाती आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी ते देत आहेत आपल्याला करून. सो तसं आहे. आणि एक खिमा रोटी होती, ती फूड खाल्लं त्या दिवशी, त्याचा मी व्हिडिओ शेअर करीन. फार अप्रतिम सुंदर फूड होतं, मला भयानक आवडलं ते. खूप छान त्यांनी प्रेझेंटेशन होतं त्यांचं आणि अतिशय छान प्रकारे ते त्यांनी आम्हाला दिलं होतं. सो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या बघून ना मी खूप इन्स्पायर्ड झाले की आपण हे जे काही फूड तयार करतोय किंवा आपण जे काही सर्व करतो आपल्या रिसॉर्टला, रेस्टॉरंटला, तर त्याच्यामध्ये आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो का अजून, किंवा अजून काही वेगळेपणा आणू शकतो का की इतर लोकांनाही ते आवडेल टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो असे प्रयत्नही चालू आहेत. पण काही म्हणा, खाण्याची फार मजा येते आहे. ब्रेकफास्ट जो सर्व केला जातो आहे, हां आता आपण येऊया ब्रेकफास्टवर. इबिसमध्ये आम्ही ब्रेकफास्ट करतो आहे. आज मर्क्युरीमध्ये पण केला. फारच छान आहे, मस्त आहे. खूप साऱ्या डिशेस ठेवल्या जात आहेत. सगळ्यात सुरुवातीला सॅलड भरपूर प्रकारचे. त्यामध्ये एक प्रकार आहे, तो आहे जसं पनीर असतं तसं एकदम घट्ट केलेलं दही आहे. सो तो मी एक प्रकार बघितला, छान लागला मला तो. त्यानंतर एक रोस्टेड चिकनचा एक पदार्थ होता. नंतर कॅमलचं मटण काही ठिकाणी सर्व केलं जातं. मग अजून वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस होत्या, पण मी सगळ्यांनी टेस्ट केल्या. कॉर्नफ्लेक्स होते वेगवेगळ्या प्रकारचे, खूप प्रकार होते त्यात. सीड्स होत्या, सॉसेस होते. आणि इथे मोस्टली जेवणामध्ये जे घरगुती जेवण अरेबियन लोकांचं असतं, त्यामध्ये की नाही लोकल म्हणजे ओरिजिनल अरेबियन नॉर्मल फॅमिलीतली लोकं ती काय खातात, तर त्यांच्याकडे ना असे टोमॅटो आणून त्याचं नाही केलं जात. डायरेक्ट टोमॅटोची प्युरी आणली जाते, कांद्याचं काहीतरी वेगळंच केलं जातं. सो एकदम फ्रेश फ्रूटचं किंवा फूडचं काहीतरी केलेलं असतं, ते जास्त स्वयंपाकात वापरलं जातं आहे. आणि ते खूपच ते फारच सगळी लोकं खातात आणि ते सगळीकडे मिळतं चपातीबरोबर. आणि बाकीचं असं काही जेवणाचा खूप सारा पसारा नाही आहे, पण मोस्टली ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सुपर मॉलला आपण जाल तर सगळ्या प्रकारच्या भाज्या अवेलेबल आहेत. अगदी वांगी, तोंडली, कारली, दोडकी, पालेभाज्या आहेत बऱ्याचशा, पालक आहे, कोथिंबिरी आहेत. नंतर कोथिंबीरचे 2-3 प्रकार बघितले. मग मला हे दिसलं, पुदिना फार छान आहे. इथली लोकं पुदिना खूप खातात, आपणही पुदिन्याची चटणी खूप खातो. सो अशी सगळी मजा चाललेली आहे. थँक्यू. खूप छान मजा येते आहे. खूप माझा अभ्यासही चालू आहे त्याच्यावर, कशा प्रकारची खाद्यसंस्कृती आहे, काय आहे, लोकल लोक काय खातात, लोकल लोक जर टिफिन नेत आहेत तर ते टिफिनमध्ये काय नेत असतील. तो या सगळ्या गोष्टी आहेत. विविध प्रकारची पेय आहेत. सुलेमान चहा मी ट्राय केला, तो जाम मस्त चहा आहे, छान आहे, मला खूप आवडला सुलेमान चहा. आणि आता पुढचे 5 दिवस आम्ही दुबईमध्ये आहोत. फार मजा येणार आहे. आणि हा जो सगळा परिसर बघताय हा मर्क्युरी रिसॉर्टचा आहे. मी मर्क्युरी रिसॉर्टमध्ये आहे. हिल रिसॉर्ट आहे हे, फार छान आहे, मस्त आहे, बघा तुम्ही पण. सो थँक्यू, लव यू, बाय बाय, टाटा, बाय बाय.